काय वाचलं ना. प्रेज द लॉर्ड. घेणं होतं. प्रेज द लॉर्ड. आवाज येतोय माझा? पैसे काय पुरतेच का? येतोय सिस्टर, येतोय. प्रेज द लॉर्ड. प्रभूमध्ये मी तुम्हा सर्वांना सलाम करते आणि परमेश्वराचे आभार मानते. काल खूप चांगली वेळ परमेश्वराने दिली होती आणि भरपूर लोकांमध्ये मला देवाचं वचन तेवढ्याच उत्सुकतेने सादर करता आलं. याबद्दल परमेश्वर पित्याचे मी मनापासून आभारी आहे. देवाला मी धन्यवाद देते, देवाची स्तुती करते. त्याचबरोबर ब्लेसेड फेलोशिप ग्रुप मधले आपले ऍडमिन जे आहे, आयोजक आणि नियोजक, आणि ह्यांनी सुद्धा माझं नाव त्या ठिकाणी रेफर केलं आणि मला संधी दिली, त्यांचे सुद्धा मनापासून आभारी आहे. आणि नेहमीच आनंद ब्रदर आणि त्याचबरोबर स्वप्नील ब्रदर माझं नाव सुचवत असतात, कारण त्यांना ते वचन आत्म्यातून समजतं आणि आत्म्यातून परमेश्वर त्यांना प्रगट करत असतो की आता याच्या संदर्भामध्ये बोलायला पाहिजे, या व्यक्तीच्या संदर्भात. बघा, कोणतीच गोष्ट आपल्या स्वतःच्या हातून होऊ शकत नाही, आपण करत नाही. त्यासाठी परमेश्वराची कृपा आपल्याला लागत असते आणि परमेश्वराचा पवित्र आत्मा हा त्यांना सुचवतो, कारण ते आत्म्यातून समजून घेतात सगळ्या गोष्टी आणि त्यामुळे ते पुढे होऊन माझं नाव पुढे करत असतात. मी देवाची स्तुती करते, देवाला धन्यवाद देते की अनेक लोकांची परमेश्वराला काळजी आहे आणि अनेकांसाठी परमेश्वर उभं करत आहे की जे सत्य वचन आहे, जे खरं वचन आहे, की म्हणजे शुगर कोटेड नाहीये, तर शुगर कोटेड नाहीये, तर अशा प्रकारचं आहे की जे बिलकुल प्रभावित करणार आहे, आत्म्याला उत्सुक करणारा आहे, आशा देणारा आहे आणि ते वचन मला सादर करता येत आहे. त्याबद्दल मी देवाची स्तुती, देवाला धन्यवाद देते आणि प्रभूचे आभार मानते. आज आपण त्याच टॉपिक मध्ये जाणार आहोत. आपला सेम टॉपिक जो चाललेला आहे आणि आपण जे बघत आहोत ते जखऱ्यामध्ये पाहत आहोत आणि त्या एका वचनाला धरून आपण जवळजवळ 5 टॉपिक कंप्लीट केलेले आहे. आणि किती अद्भुत, मला माहित नव्हतं की ते एक वचन परमेश्वर मला दाखवेल आणि त्या अनुषंगाने परमेश्वर मंगला इतके सगळे त्या ठिकाणी उदाहरणं देईल. आणि जखऱ्यामध्ये आपल्याला माहित आहे की लिहिलेले आहे, बलाने नव्हे, सामर्थ्याने नव्हे, तर परमेश्वराच्या आत्म्याने कार्यसिद्धी जाते. आणि परमेश्वराच्या आत्म्याने कुठली कुठली कार्यसिद्धी होते, असा मी प्रश्न एक स्वतःसाठी उभा केला आणि शास्त्रातून एक फेरफटका मारला आणि बस असं पूर्ण शास्त्र स्वतःसमोर डोळ्यासमोर उघडं केलं आणि परमेश्वराने एक 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 मला दिलेलं आहे आणि ते अत्यंत अद्भुत. जसं की कालही आपण बघितलं नोहाचं, तेही कार्यसिद्धी परमेश्वराच्या आत्म्याने आहे. माणसाच्या बलाने एवढं होऊ शकत नाही. कोणाला वाचवणं आणि कोणाचं तारण करणं हे मनुष्याच्या शक्तीच्या पलीकडचं आहे, ते देवाचं कार्य आणि परमेश्वर ते करतं. आणि आपण बघितलं की देवानेच त्या कुटुंबाला राखलेलं आहे आणि सांभाळलेलं आहे. तर आपला टॉपिक आहे परमेश्वराच्या आत्म्याने कार्यसिद्धी आणि या ठिकाणी आपण बघणार आहे स्वर्गीय पित्याच्या पंखाखाली आश्रय. आजचा आपला विषय आहे स्वर्गीय पित्याच्या पंखाखाली आश्रय आणि आपण वाचणार आहोत स्तोत्र संहिता 91. आपण काढणार आहोत आता स्तोत्र संहिता 91. सुरुवात आपण करूया, प्रास्ताविकेमध्ये जाऊया, मग आपण त्या अनुषंगाने उदाहरणामध्ये हळूच सुरुवात करूया शिकायला. ठीक आहे. तर 91 जे आहे त्यामध्ये 4थं वचन फार छान आहे. कोणाला मिळालं तर मला ते वाचनासाठी मदत करतील, अन्यथा मी वाचते. येस सिस्टर. स्तोत्र संहिता याचा 91वा अध्याय आणि 4थं वचन, तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल, त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. आमेन. येस, प्रेज द लॉर्ड. आमेन. थँक्यू. काय छान लिहिलेलं आहे, तो तुझ्यावर पाखर घालील. तो तुझ्यावर पाखर घालील म्हणजे काय आहे की पाखर घालणं म्हणजे तो पूर्णपणे आपल्याला झाकून टाकेल, म्हणजे आपण दिसणार नाहीये. आपण जे आहोत मृत आहोत, अज्ञानी आहोत, अल्पज्ञानी अशा प्रकारचे आपण जे आहोत, अशुद्ध आहोत किंवा आपण जे पापी होतो जन्माचे, ते आपल्यावर तो पाखर घालायचं म्हणतो, कारण तो कसा आहे, शुद्ध आणि पवित्र. मग आपण जर पापामध्ये आहोत, त्यांनी पाखर घातली, परमेश्वराने बघितलं तर काय दिसेल? परमेश्वराला पवित्रता दिसेल. परमेश्वराला पाप दिसणार नाही, कारण पाप तर पवित्र
जो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या खाली आहे. आणि पूर्ण पाखर म्हणजे तो पूर्ण आपल्याला झाकू इच्छित आहे, पूर्ण कव्हर करू इच्छित आहे तो आपल्याला. पुढे लिहिलेलं आहे, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. काय काय सुंदर आहे ना, पंखाखाली आश्रय मिळेल. बरोबर. तर नवीन करारामध्ये हे जेव्हा मी बघत होते, मला ते फार आवडते आणि तुम्हालाही माहित आहे ते. आणि कितीतरी वेळा परमेश्वर म्हणतो की यरुशलेमे यरुशलेमे, कितीतरी वेळा तुला मी पंखाखाली घेण्याची तयारी दाखवलेली आहे. जशी कोंबडी आपल्या पिल्लांना आपल्या पंखाखाली घेते. तर मत्तेय शुभवर्तमान याचं 23वा अध्याय काढा माझ्यासोबत पटापट. मत्तेय शुभवर्तमान माझे आज बुक मार्किंग झालेली नाहीये, कारण मी लेट सुटले, बुक मार्किंग माझे राहून गेले, त्यामुळे मला मदत करा. मत्तेय शुभवर्तमान 23वा अध्याय आणि 37वा वचन. काय लिहिले त्या ठिकाणी? मत्तेय 23:37. येस ब्रदर, वाचा 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 ना. यरुशलेमे यरुशलेमे, संदेष्टांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना धोंडमार करणारे, जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटायची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. हा हा हा, काय वचन आहे ना, काय 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 आशा आहे, काय सपोर्ट आहे ना, काय मस्त ना, काय उदाहरण दिलंय प्रभू येशू ख्रिस्ताने, जबरदस्त. किती प्रभू येशू ख्रिस्त अभ्यास करत होता ना, मार्मिकतेने कोंबडी काय करते, कशी पिल्लांसोबत राहते, किती ऑब्झर्व करत असेल तो की कसं. आणि त्याला अनुषंगून त्या ठिकाणी यरुशलेमेची तुलना करतोय आणि स्वतः तो कोंबडी समजत आहे आणि यरुशलेमेला त्याची तो कन्या करत आहे. बरोबर ना, काय मस्त ना, किती सुंदर. म्हणजे ना, हे असे हे जे वचन आहे हे मार्मिकतेने भरलेले आहे. एकदम सुंदर असं लिटरेचर किंवा सुंदर असे त्याचं काय म्हणतात, नक्षी जशी काही करून ठेवलेली आहे. एवढं सुंदर त्याने ते नटलेलं ते वचन आहे. यरुशलेमे यरुशलेमे, संदेष्टांचे घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना धोंडमार करणारे. ज्यांना ज्यांना संदेश म्हणून पाठवलं त्याला तू धोंडमार केला. ती तू जशी कोंबडी आपले पिल्ले पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटायची कितीदा तरी माझी इच्छा होती. मलाही वाटत होतं की तुला माझ्या पंखाखाली घ्यावं, तुला सहारा द्यावा, आसरा द्यावा, तुझ्यावर पाखर घालावे, पंखाखाली माझ्या तुला झाकून घ्यावं, म्हणजे जगाच्या सगळ्या गोष्टींपासून तू अलप्त राहशील, तू शुद्ध राहशील, तू निर्मळ राहशील. परंतु तुझी ती इच्छा नव्हती, असं तिथे लिहिलेलं आहे. आणि आपल्याला बघायला मिळतं की कोंबडी ज्यावेळेस तिच्यावर कोणता वार व्हायचा असेल, त्यावेळेस तिला वाटतं की हा धोका आहे, माझ्या पिल्लांना आता यापासून धोका आहे, तर त्यावेळेस ती सगळ्या आपल्या पिल्लांना एक गुरगुर गुरगुर आवाज करते आणि पिल्लांना आपल्या जवळ बोलवते. आणि पिल्लांना जवळ बोलून ती स्वतः त्यांना आपल्या पोटामध्ये जशी काही त्या पंखाच्या खाली घेते. मग जो घात करणार आहे किंवा जे संकट आता येणार आहे त्या पिल्लांवर, त्या पिल्लांना ती त्या संकटाला किंवा त्या हिंस्र पशूला त्या ठिकाणी पिल्लू दिसतच नाही. दिसतो कोण? स्ट्रॉंग आणि बलवंत आणि एकदम तयार वार करण्यासाठी असलेली ती आई. ती आई दिसते आणि ती नाजूक नाजूक छोटी छोटी पिल्लं ती त्या आईच्या त्या ठिकाणी पंखाखाली असतात. आणि अशा प्रकारची ती आपल्या पिल्लांना सुरक्षितता ठेवते. आपल्याला मुलं 1 ते 2 असतात, एखादा किंवा 2, मला एकच आहे, बरोबर ना. त्यांना सांभाळता सांभाळता नाकात 9 येतं. आणि जी कोंबडी असते तिला 20-20, 22-22 बच्चे असतात, पिल्लं असतात. आणि ती तेवढ्यांना आपल्या पंखाखाली घेते. त्यामध्ये 2-3 पिल्लं वाढले तरी ती त्या ठिकाणी मना करत नाही, कारण ते तिचं बाळ आहे. ती बरोबर त्यालाही आतमध्ये घेते. प्रियांनो, आपला परमेश्वर जो आहे ना, त्याचे पंख अफाट आहे. तो आपल्यावर पांघरून टाकू इच्छितो. अफाट आहे. त्याच्या पंखाखाली सगळं जग त्या ठिकाणी सामावू शकतं. आणि सैतानाच्या सर्व हल्ल्यापासून तो आपल्याला वाचवणारा परमेश्वर आहे. त्याचबरोबर आपल्याला ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरचं प्रवचन सांगत होता आणि असा डोंगरावर बसलेला, त्या ठिकाणी आम्ही गेलेलो. तिथे आता खूप छान मंदिर बांधण्यात आलेलं आहे, चर्च बनवण्यात आलेलं आहे आणि मोकळीकता होती फिरण्याची. आणि आम्ही सगळेजण
जिकडे ज्याला जाता येईल तिकडे तिकडे आम्ही जाऊन जाऊन फिरून सगळं असं म्हणजे त्या गोष्टीचा अभ्यास करत होतो, आनंद घेत होतो आणि नजरेने बघत होतो आणि वाटत होते की प्रत्येक ठिकाणी आपली पावलं गेली पाहिजे. आणि मी सुद्धा अशी डोंगर विंगर इकडे तिकडे त्या समुद्राच्या किनाऱ्याच्या जवळ असं जवळ गेलेली आहे. आणि मला ते आठवलं की डोंगरावरचं प्रवचन या ठिकाणी दिलं, कारण मंदिराची जी सुरुवात आहे त्या ठिकाणीच त्यांनी ते सगळं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, जे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं प्रवचनामध्ये, जे आत्म्याने दीन वगैरे ते एका एका दगडी पाटावर त्यांनी लिहिलेलं आहे. आणि गाईडने पण सांगितलं हा तो पर्वत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त इथे बसलेला होता. आणि मी त्या ठिकाणी उभी राहिली आणि इकडे तिकडे बघत होते. तर मी एक इमॅजिन केलं की प्रभू येशू ख्रिस्त इथं बसला असेल आणि त्यांना तो हे शिकवत आहे, जे आत्म्याने दीन आहे, आणि ते सगळे चांगले चांगले उद्गार, धन्यतेचे उद्गार त्या ठिकाणी सांगतो आणि लगेच म्हणतो, इकडे बघा हे गवत बघा बरं, ह्या गवताला कोणी पोशाख देतो का? ह्या गवताला कोणी त्या ठिकाणी शरीर कोणी वस्त्र घालतं का? लगेच परमेश्वर तिकडे म्हणतो त्या आकाशातील पाखरांबरोबर त्यांच्याकडे बघा, त्यांना कोणी वस्त्र देतं का? नाही ना. लगेच तो त्यांचं लक्ष जे आहे तो रानातील फुलांकडे घालतो, जी छोटी छोटी नाजूक फुलं आज आहेत उद्या नाही आहेत, त्या फुलांना तो दाखवतो, ज्यांना काही आयुष्यच नाहीये त्यांनाही तो दाखवतो. आणि तो म्हणतो की बघा ही फुलं बघा, आणि ही फुलं कशी आहेत, किती सुंदर आहेत. यांना जर चांगला पोशाख घातलाय, की ज्यांना काही आयुष्याची मर्यादाच नाही, आज आहे आणि उद्या नाही आहे, कारण ती रानटी फुलं आहेत, तर तुमचं आयुष्य किती श्रेष्ठ आणि महत्वाचं आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त छोट्या छोट्या गोष्टी दाखवून देवाचं सामर्थ्य प्रगट करत आहे की मी श्रेष्ठ आहे, मी महान आहे. जो माझ्यावर विसंबून राहतो त्याला कोणत्याही चांगल्या गोष्टीची कमी पडणार नाही. आपण प्रभू येशू ख्रिस्तावर पूर्णपणे विसंबून राहायला पाहिजे. त्याची इच्छा आहे आपल्याला त्याच्या पंखाखाली घेण्याची. तो म्हणतो मी तुमच्यावर पाखर घालणार आहे. तो इतका अद्भुत आपला पिता आहे. योहान शुभवर्तमानामध्ये योहानाने पिता पुत्र पिता पुत्र पिता पुत्र यांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी प्रकट केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्यामध्ये म्हणतो की मी पित्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये आहात. म्हणजे आपण कोणामध्ये आहोत? ख्रिस्ताद्वारे पित्यामध्ये आहे. आपलं हे नातं आहे पिता आणि पुत्राचं, आणि सर्वात प्रीतीने भरलेलं, सर्वात भावनाशील असलेलं, सर्वात जगामध्ये कर्तव्य दर्शक असलेलं हे नातं आहे पिता आणि पुत्राचं. आणि आपला पिता म्हणतो की मी एक आई म्हणून, एक पिता म्हणून तुमच्यावर पाखर घालू इच्छित आहे. आणि हे जगातली कोणतीही सामर्थ्यवान व्यक्ती, कोणताही पैसा, कोणत्याही प्रकारचा वशिला म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचं ज्ञान शिक्षण करू शकत नाही. हे जे कम्फर्ट आहे, हे कम्फर्ट केवळ आणि केवळ परमेश्वर देतो. आता आपण उदाहरणाकडे जाऊया. आपण उदाहरण बघणार, खूप छान उदाहरण आहे जे मला फार आवडतं, फार म्हणजे फार जास्त आवडतं. आणि मी अनेकदा ते वाचतच असते आणि प्रत्येक वेळा वाचलं ना की परमेश्वर त्यातून मला काहीतरी अद्भुत संदेश देतं. आणि मी जर संदेश नोट डाऊन जर गेले तर फार जास्त ते संदेश होऊन जातील. आणि तो माझा फेवरेट मधला एक अध्याय आहे आणि मला तो खूप आवडतो, खूपच जास्त आवडतो. आणि आज बघा त्या अध्यायाबद्दल तुमची मी आवड निर्माण करते, तुम्हाला तुमची सुद्धा ओढ लावणार आहे की तो अध्याय म्हणजे पूर्ण शास्त्राचा आधार आहे. तो अध्याय जर आपल्याला समजला ना, संपूर्ण शास्त्र समजलं, संपूर्ण शास्त्र समजलं. कारण त्यामध्ये पिता आहे, कारण त्यामध्ये पुत्र पण आहे, कारण त्यामध्ये पवित्र आत्मा पण आहे, आणि कारण त्यामध्ये वधू सुद्धा आहे, मंडळी सुद्धा आहे, आणि सगळं एका अध्यायामध्येच आहे. आणि हे अत्यंत उत्पत्तीच्या सुरुवातीला घडलेली गोष्ट आहे, अत्यंत सुरुवातीला हे होत आहे. आणि आपल्या लक्षात येतं ते की किती तो महत्वाचा अध्याय आहे. का परमेश्वराने एवढ्या सुरुवातीलाच हा अध्याय नमूद केलेला आहे? का परमेश्वराची इच्छा होती? यासाठी की मनुष्याने पित्याचं प्रेम ओळखावं, यासाठी की मनुष्याने परमेश्वरावर अवलंबून राहावं. आता परमेश्वर आपण म्हणतो, देव आपण म्हणतो, परमेश्वराचे अनेक नाव आहेत, बरोबर? आणि मोशे पण विचारत होता, तर परमेश्वर म्हणतो मी आहे, मी आहे तो आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने पण योहानामध्ये 7 वेळा मी आहे, मीच मीच मी आहे असं त्याने प्रगट केलेलं आहे. आणि ते परमेश्वराचं खरं नाव आहे, ती त्याची खरी स्वाक्षरी आहे. परंतु परमेश्वराचे अनेक नाव आहे, ते नाव जरी आपल्याला आले नाही ना तरी चालेल. एकच नाव लक्षात ठेवा, ते म्हणजे तो आपला स्वर्गीय पिता आहे.
तो आपला स्वर्गीय पिता आहे. ज्यावेळेस पिता म्हणून आपण त्याच्या सोबत जातो, संबंध आपण जोडतो ना, एक कुटुंबाचं स्वरूप त्या ठिकाणी येतं, एक प्रीतीचं त्या ठिकाणी स्वरूप येतं, एकत्रपणा ऐक्य त्या ठिकाणी जमा होतं. आणि म्हणून काही दुसरे नाव नाही आले, नाही आठवले तरी स्वर्गीय पिता म्हणा. ज्यावेळेस शिष्य म्हणतात आम्ही कोणाच्या नावाने प्रार्थना करावी, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो या तुम्हाला सांगतो, हे आमच्या स्वर्गातील पित्या. त्याने देवाचं नाव कोणतंच दिलं नाही. देवाला तर ते आदोनाय पण म्हणत होते. आणि आदोनाय म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की मानवांचा स्वामी, जे मानव जी आहे ही जात त्यांचा स्वामी. त्यानंतर ते एलोहिम पण परमेश्वराला म्हणायचे. एलोहिम म्हणजे काय तर अथांग सामर्थ्याने भरलेला परमेश्वर, निर्माता. तो म्हणू शकला असता एलोहिम, आमच्या एलोहिम एलोहिम. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व ठिकाणी पिता पिता म्हटलेला आहे. एकाच ठिकाणी त्याने एलोही म्हटले, एलोही एलोही म्हटलेले, ते वधस्तंभात. ज्यावेळेस सगळा भार जगाचा त्याच्यावर लादण्यात आला, सगळं जगाचं पाप त्याच्यावर लादण्यात आलं, त्या पापामुळे पिता पुत्रांमध्ये दुरावा आला. आणि त्यावेळेस तो तिथे म्हणतो एलोही एलोही लमा सबखतनी, एलोही एलोही लमा सबखतनी. बाकी सर्व वेळेस तो पिता म्हणतो. पहिल्या शब्दात पण तो म्हणतो हे बापा, यांना क्षमा कर. एक क्लोज रिलेशन, एक जवळीकतेचं नातं, संबंध, तो नातं त्या ठिकाणी लावतो. हे माझ्या बापा प्लीज. आणि बापाच्या जवळ ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस ती खूप जवळीकता असते. आता माझ्याजवळ जर कोणी आलं तर माझी सावली त्याच्यावर पडेल, एवढी जवळीकता. की माझी सावली म्हणजे माझी पाखर त्याच्यावर पडेल, माझी सावली पडेल, तो व्यक्ती माझ्या सावलीच्या खाली राहणार. की काय झाली, एवढी जवळीकता. आपण परमेश्वराच्या नावामध्ये खूप जोरात प्रार्थना करतो, खूप क्लेम करतो, प्रभू तू हे करच, हे करच, तू केलंच आहे वगैरे वगैरे. आपण काय काय म्हणतो, वेगवेगळे नावं घेऊन करतो आणि खूप प्रकर्षाने आपण त्या ठिकाणी एनर्जी वापरतो. परंतु बाप आणि पुत्र या नात्याने ज्यावेळेस आपण जातो ना, एनर्जीची काहीच गरज नाही. एक बाप असतो ना, तो इशाऱ्याने पोरांना समजत असतो. एक पिता जो आहे ना, तोही इशाऱ्याने आपल्या बापाला समजत. बापाने असं बघितलं तरी पण बापे काय म्हणायचंय समजलं, इशारा काफी. कारण ते खूप जवळ असते. ते ओरडायची गरज नाही, ओ पप्पा असं जोरात ओरडायची गरज नाही. ते जवळच असतात एका घरात. त्यामुळे ते हितगुज चालत राहते, त्याला हितगुज म्हणतात. आणि म्हणून एलोहिम किंवा आदोनाय किंवा आणखी इतर नावं आपल्याला नाही आले पटापट तरी आपण स्वर्गीय पिता म्हणून म्हणावं. आणि मी जास्त जोर करणार किंवा जास्त प्रगट करू इच्छिते पित्याच्या नावाने, हक्काने, जवळीकता, नातं जुळवून त्या ठिकाणी परमेश्वराला आपण मागायला सुरुवात करू. तर आपण जाणार आहोत उत्पत्तीमध्ये, जो माझा फेवरेट चॅप्टर आहे. आणि उत्पत्ती 22 तुमच्या लक्षात आलं असेल की का फेवरेट आहे. इतका महत्वाचा हा चॅप्टर आपल्या जीवनामध्ये आहे की जास्त महत्वाचा. सगळं काही आहे यामध्ये, ज्याच्यासाठी जीवनभर मनुष्य धडपडतो ना, धडपडतो. ज्याला मोक्ष म्हणतो आपण जगाच्या भाषेमध्ये, ज्याला तारण म्हणतो, ज्याला मुक्ती म्हणतो, ते सगळं एका अध्यायामध्ये आहे. इथेच सगळं काही मिळालं. आणि त्या अध्यायामध्ये आता आपण जाणार आहोत. आणि आता आपण उत्पत्तीमध्येच राहणार. अद्भुत या ठिकाणी प्रगटीकरण आपल्या डोळ्यासमोर येणार आहे. आता दुसरं जे वचन आहे की देव म्हणाला तुझा पुत्र. देव म्हणत आहे अब्रामाला आणि अब्रामाशी बोलणं सुरू आहे. पवित्र आत्मा हे सगळं नोट डाऊन करत आहे, लिहित आहे. ठीक आहे. देव म्हणाला अब्रामाला तुझा पुत्र. पहिले परमेश्वर म्हणतो तुझा पुत्र, मग कॉमा करतो कारण वचन संपलेलं नाहीये, फुलस्टॉप अजून आलेला नाहीये. पुढे म्हणतो तुझा एकुलता एक, तुझा एकुलता एक. अरे अब्रामाला एकुलता एक पुत्र थोडे नव्हता. अब्रामाला तर इस्माईल पण होता ना. मग परमेश्वर इथं स्पेसिफिक का सांगत आहे तुझा एकुलता एक. परमेश्वराला प्रगट करून दाखवायचं आहे की तुला दासी पासून पुत्र आहे. पण तो दासी पुत्र आहे, तो अभिवचनाचा नाहीये. अभिवचनाचा मात्र तुला एकच पुत्र आहे. आपण जे संतान आहोत ती अभिवचनाची संतान आहोत, जी सारेपासून आलेली आहे, जी वचनापासून आपण आलेलो आहोत.
आणि बाकी जे आहेत ते हागारीपासून म्हणजे दासीपासून आलेले, ते दासी पुत्र आहेत. ते पुत्र देवाचेच आहेत, पण दासीपासून आलेले आहेत. म्हणजे बाप आपला एकच आहे, आई आपल्या दोन झाल्या, एक अभिवचनाची आई आणि एक दासी आई. तर दासी आईला परमेश्वर बाजूला ठेवतो आणि तिच्या संतानाला सुद्धा. मात्र अभिवचनाची जी स्त्री आहे सारा, तिच्या पुत्राला प्रथम स्थान देण्यात आलेलं आहे आणि त्याला एकुलता एक पुत्र म्हटलंय. प्रभू येशू ख्रिस्ताला एकुलता एक प्रिय पुत्र म्हटलं गेलेलं आहे. परमेश्वराला कितीतरी पुत्र आहे, पण त्याच्यातून निघालेला हा त्याचा एकुलता एक पुत्र आहे. जो त्याचा आहे, जो त्याच्यातून निघालाय, त्याच्यामध्ये त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या योजनेनुसार तो राहतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने प्राण अर्पण केल्यावर अधोलोकामध्ये तो गेला आणि अधोलोकामध्ये जाऊन देवपुत्रांना सुवार्ता सांगितली. काय तुम्हाला काम दिलं होतं, तर तुम्हाला त्या कामामध्ये विश्वास ठेवता आलेला नाहीये, अविश्वास उडारलेले आहात, म्हणून इथे नरकाच्या खाड्यामध्ये तुम्हाला परमेश्वराने टाकून ठेवले. मी देवाचा पुत्र, मी वधस्तंभावर गेलो, देवाच्या इच्छेने केलं आणि विजय मिळवलेला आहे. तुम्हाला तर फक्त पृथ्वीचं राखण करायचं होतं, तेही जमलं नाही. मी तर माझा देह अर्पण करून आलेला आहे, पण मी देहावर विजय मिळवलेला आहे. आणि म्हणून आता सगळी सत्ता आणि सगळं साम्राज्य हे सगळं माझ्या पायाखाली आहे. मी तुमचा न्याय करेल. हे त्या भावाभावांमध्ये चर्चा झाली असेल त्या अधोलोकामध्ये. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या अधोलोकामध्ये उतरला, 3 दिवस 3 रात्र काय करत होता तो? तर तो अधोलोकामध्ये जाऊन त्या ठिकाणी किल्ली जी आहे ती घेतली, त्याने घोषणा केली, त्याने सुवार्ता सांगितली. अब्राहमाच्या उराशी जे नीतिमान लोक विसावा घेत होते, विश्रांती घेत होते, त्यांना मुक्त केलं आणि ते वर त्या ठिकाणी स्वर्गामध्ये गेलेलेही दिसले, कबरा उघडल्या आणि बरेच लोक तर मंदिरात मध्येही जाताना दिसलेले. त्या क्षणाला झालं, देह वर आहे पण काम अधोलोकामध्ये चालू आहे. तो परमेश्वर, तो आपला विजयशाली परमेश्वर, तो काय म्हणतो? तुझा पुत्र, तुझा एकुलता एक. आणि पुढं काय लिहिलेलं? एवढंच लिहिलं नाही एकुलता एक, पुढं काय लिहिलेलं? प्रिय. हे म्हणजे परमेश्वराला पूर्ण माहित आहे इस्माईल आणि इसाहाकामध्ये अब्राहमाला कोण प्रिय आहे. परमेश्वर नोट डाऊन करणार आहे, तो अवलोकन करतो. काल आपण बघितलं, अवलोकन करतो, त्याला माहित असते. तो आपलं अंतकरण सुद्धा काय करत असतो? पारखत असतो. आपल्या अंतकरणामध्ये जाऊन तो आपल्याला तपासत असतो. त्याला माहित होतं अब्राहमाला कोण प्रिय आहे. आणि हा जो प्रिय जो शब्द आलेला आहे ना, हा पहिल्यांदा या ठिकाणी आलेला शब्द आहे शास्त्रातला. म्हणजे सुरुवातीपासून तर इथपर्यंत हा प्रिय शब्द पहिल्यांदा या ठिकाणी आलेला आहे. फर्स्ट मेन्शन लॉ च्या नुसार हा पहिल्यांदा प्रिय शब्द वापरला गेलेला आहे. लव, एक प्रकारचं प्रेम आणि प्रीती, याला आगापे प्रेम म्हणतात. जे पिता आणि पुत्रामध्ये असतं ते आगापे प्रेम, ते निस्वार्थ असतं. कोणताही पिता आपल्या पुत्रावर निस्वार्थ प्रेम करतो, त्याचा कोणताही स्वार्थ नसतो. मुलाने माझ्यापेक्षा मोठं व्हावं, मुलाने माझ्यापेक्षा वरच्याच पदावर असावं, हे नेहमी प्रत्येक आई वडिलांचं इच्छा असते. निस्वार्थ. मुलं कितीही मोठे होऊ दे, कसे होऊ दे, ते कुठेही राहो, लांब जवळ कुठे, पण ते सुखी राहो, हे त्यांच्या मनातून असतं. ते आगापे प्रेम, ते त्या ठिकाणी निस्वार्थ जे प्रेम आहे ना, ते प्रेम सर्वप्रथम परमेश्वराने प्रगट केलेलं आहे एक पिता आणि एक पुत्रामध्ये, एक मुलगा आणि एक मुलगीमध्ये नाही. ते प्रेम जगिक आहे, जगिक दृष्टीने. एक आई आणि मुलगामध्ये पण दाखवलेलं नाही किंवा मुलीमध्ये पण दाखवलेलं नाही. ते प्रेमाची जे मायाळूपणा आहे, जो ओलावा आहे, जी नमी आहे, ती या ठिकाणी परमेश्वराने पिता आणि पुत्राच्या संदर्भातच प्रगट केली. आणि पहिल्या प्रथम हा शब्द त्या ठिकाणी प्रिय वापरला गेलेला लिहिलेला आहे. तुझा एकुलता एक प्रिय पुत्र. आणि एवढंच नाही लिहिलं तर त्याचं नाव पण लिहिलं, इसाहाक. बापरे, काय काय तंतोतंत, म्हणजे काहीच सुटू देत नाही परमेश्वर. की म्हणजे ना, अब्राहमाकडून कोणती चूक नको व्हायला, की अब्राहम चुकूनच इस्माईलला घेऊन जाईल, दासी पुत्रालाच घेऊन जाईल, हे होऊ नये. एकदम सरळ सरळ व्यवस्थित परमेश्वर समजवून त्याला सांगत आहे. परमेश्वराने हे देवाचं वचन जे दिलंय ना आपल्याला,
एकदम समजण्या योग्य दिलेलं आहे. काहीच नाही या ठिकाणी की संशय असेल, भीती असेल. ते तर आता जे वादविवाद आणि संघर्ष करणारे लोक असतात ना, ते तर काहीही विचारतात. विचारायला बसले तर काही विचारतात. कधी कधी ते शास्त्र सोडू नये, वादविवाद. आता त्यांच्या ते स्वभावातच आहे वादविवाद आणि चर्चा. आणि जर मनापासून, अंतकरणापासून सत्सद विवेक बुद्धीने, त्यानंतर विस्डेम आणि नॉलेजने जर आपण वाचण्याचे प्रयत्न करतो ना, तो खूप स्पष्ट देवाचं वचन आहे आणि खूप सोपं आहे खरं म्हणजे. आता बऱ्याचदा मी मीटिंग मध्ये जाते, लोक इतकी काहीतरी विचित्र प्रश्न विचारतात. त्यांना वाटते हा काय ज्ञानाने भरलेली व्यक्ती आहे ना, हीच व्यक्ती आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते. आणि खूप बिब्लिकल पण विचारतात आणि मला खूप छान वाटते. अरे वा, असे गहन प्रश्न विचारले, मी आनंदाने उत्तर देते. पण काही काही तर असे विचारतात की लग्नामध्ये अक्षता टाकाव्यात का, हे योग्य आहे की अयोग्य आहे. आता ते शास्त्रात कुठं लिहिलेलं आहे? आणि मी तर शास्त्राचा आधार असल्याशिवाय बोलत नाही. पण लिहिलेलं नाही मतलब त्यांना मला नम्रतेने सांगावं लागतंय की शास्त्राच्या संदर्भात बोला, ज्ञानाच्या संदर्भात बोला. सगळे ज्ञानाचे अंतचक्षु आणि सगळं काही शास्त्रात आहे ते बोला, जगी सोडा, है ना. तर त्यामुळे शास्त्रामध्ये कसं असं स्पष्टीकरण एकदम स्पष्ट आहे, एकदम जबरदस्त. मला फार आवडतं. म्हणून ना वर्ड टू वर्ड आपण अभ्यास केला ना की खूप अभ्यास होतो. घाई घाईने 40 मिनिटात बोला असं दडपण असतं, त्यावेळेस थोडासा गोंधळ होऊन जातो, काय बोलून काय नाही. ठीक आहे ना. तर या ठिकाणी स्पेसिफिक सांगितलं, इसहाक याला घेऊन तू मोरिया देशात जा. परमेश्वर सांगत आहे सगळं एका वचनातच. आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. काय? माझा प्रिय पुत्र, माझा एकुलता एक पुत्र इसहाक 100 वर्षानंतर झाला देवा, होमार्पण करायचं म्हणजे त्याला मी माझ्या हाताने मारू? बापरे, किती मोठं चॅलेंज आहे ते त्याला. तो आपल्या मुलावर इतकं प्रेम करतो, इतकी प्रीती करतो. 100 वर्ष त्याने वाट बघितलेले. एकदा तो अस्वस्थ खूप झाला होता, रात्रभर त्याला झोप पण येत नव्हती. तिथून परमेश्वर त्याचा हात धरून बाहेर काढतो, त्या स्थितीतून काढतो आणि त्याला अभिवचन देतो. आणि अभिवचन देऊन त्याला पुत्र देतो. आणि पुत्र देऊन आता परमेश्वर म्हणतो होमार्पण कर. कसं वाटलं असेल त्या पित्याने? आई वडील या ठिकाणी असतील ते विचार करू शकतात की काय झालं असेल त्याच्या जीवामध्ये, काय वाटलं असेल त्याला. आणि नंतर तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटेस उठला. एवढं सगळं परमेश्वराने सांगितलं तरी देखील तो मोठ्या पहाटेस उठलाय. होमार्पण करण्यासाठी आपल्या मुलाच्या. कुठलाही तो मोठ्या पहाटेस. देवाने सांगितले मला ते करावं लागेल. माझा एकुलता एक पुत्र असू दे, माझा प्रिय पुत्र असू दे, मला त्याचं होमार्पण करावं लागणार आहे. आणि पहाटे सुटला. गाढवाची तयारी तो आधी केली, गाढवावर खोगीर घातलं. त्याचबरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इसाक यांना घेतलं. इसाकालाही त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि होमार्पणासाठी लाकूड फोडून घेऊन मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. सर्व तयारी. ह्या अब्रामालाच फक्त माहित होतं करायचं काय आहे, मी का चाललोय आणि कुठे चाललोय. सेवकाला काहीच माहित नव्हतं, इसाकाला तर मुळीच नाही, काहीच माहित नव्हतं यांना, काहीही माहित नव्हतं. माहिती होतं फक्त पित्याने. या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो पुत्र म्हणून आलेला आहे तो खुद्द देव आहे. त्याला तर माहित होतं की माझ्या संदर्भामध्ये काय होणार आहे. कारण ज्या ज्या वेळेस त्याला अटक करून घ्यायची नव्हती त्यावेळेस तो सटकून पळाला. पण ज्या ठिकाणी त्याला अटक करून घ्यायची होती तो समोर आला आणि म्हणाला हा मी आहे. आणि त्याने स्वतःला त्या ठिकाणी अटक होऊ दिली. तो स्वतः वधस्तंभावर जाऊ दिला. त्याने स्वतः जाऊ दिलं. पिलाताईला तो म्हणाला की हे देवाच्या द्वारे झालेलं आहे, हे तुझ्या द्वारे झालेलं नाहीये, ही देवाची योजना आहे. त्याला तर सगळं माहित होतं, त्याला सगळं माहित होतं. या ठिकाणी इसाकाला तर काहीच माहित नाही. बिचारा वडिलांनी सांगितलं होमार्पण करायचं, चला. आणि तो मोरिया डोंगरावर गेला. आता मोरिया डोंगर हा म्हणजे काय आहे की त्या ठिकाणी असा डोंगर आहे, तो फार भव्य दिव्य डोंगर आहे तो. आणि तो इस्रायलामध्ये आहे, यरुशलेमेमध्ये तो आहे. आणि हा मोरिया डोंगर, या ठिकाणी मोरिया प्लांट उगवतात, मोरिया प्लांट. आणि मोरिया प्लांट जे आहे ते दीपस्तंभाच्या आकाराचे असतात. म्हणजे एक मोठी त्या ठिकाणी पालवीची एक ब्रांच असते आणि मग आजूला बाजूला
असे इकडनं 3 आणि इकडनं 3. तर एक दीपस्तंभाप्रमाणे ते प्लांट जे आहे ते त्या भूमीवर, त्या जागेवर ते वाढतं. आणि त्यामुळे हा जो डोंगर आहे, या डोंगराला मोरिया देश किंवा मोरिया डोंगर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. हिब्रू मध्ये मिनोरा त्याला म्हटलं जातं. ते जे परमेश्वराने दीपस्तंभ बनायला लावला, त्या मोरिया जो तो प्लांट आहे, त्या अनुषंगानेच परमेश्वराने दीपस्तंभ बनवायला लावला, सोन्याने मढवलेला. आणि आपण त्यावर अभ्यास केला होता एकदा. आणि दीपस्तंभ, आणि तसाच हे झाड आहे, त्यामुळे तो मोरिया डोंगर आहे. आणि त्या मोरिया डोंगरावर परमेश्वराने नियोजित केलेलं आहे, त्या ठिकाणी जायचं आहे. आणि त्यांना 3 दिवस लागलेले आहे प्रवास करायला. गाढव, सेवक अब्राहम आणि इसा चालतायत 3 दिवस लागले. आणि मग त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, सेवकाला तो म्हणतो तू इथेच थांब आणि गाढवाजवळ थांब, मुलगा व मी पलीकडे जातो. आम्हाला आता परमेश्वराने सांगितलं तिकडे जायचंय. आणि देवाची उपासना, त्या ठिकाणी काय म्हणतो तो, होमार्पण करायला जातो नाही म्हणत, तो देवाची उपासना करायला. उपास म्हणजे काय, स्तुती आणि आराधना, देवाला उंच करणे, देवाला गौरवाने, शब्दाच्या द्वारे किंवा सुरांच्या द्वारे. आज पण सिस्टरांनी किती सुंदर उपासना घेतली आणि किती सुंदर गायन केलेली आहे. ती उपासना, स्तुती आणि आराधना स्वरांच्या द्वारे देवाला करणे. आता हा जो उपासना शब्द आलेला आहे, हा इंग्लिश मध्ये त्या ठिकाणी फर्स्ट टाइम आलेला आहे, फर्स्ट मेन्शन लॉ नुसार, आणि हिब्रू मध्ये मात्र सेकंड टाइम आलेला आहे. हा उपासना म्हणजे अगदी पहिला आहे. 2 शब्द आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. एक प्रीती, जे आगाबे प्रीती दर्शवते, आणि एक उपासना म्हणजे देवाला उंचवणे. आणि देवाला हे फार आवडते की मनुष्याने त्याला उंचवणे आणि त्याला गौरव करणे. परंतु मनुष्य काय करतो, ते न करता दिवसभर प्रार्थना करतो, म्हणजे मागतो, म्हणजे विनंती करतो. तो देवासोबत बोलणं तेही खूप टाळतो, देवाला स्तुती आराधना करणं तेही खूप टाळतो. पण तो प्रार्थना करतो, तो निरंतर प्रार्थना करत राहतो. दे 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 दे. परमेश्वर म्हणतो बस, अरे बस, सगळं दिलेलं आहे, जरा मागे फिर, जरा आजूला बाजूला बघ, बघ तुझ्याजवळ काय आहे, सगळं काही तुला दिलंय. झाड बघ, बघ ते कसं सुंदर दिसतंय, ते आज आहे ते उद्या नाही आहे. बघ ते वर उडणारे पक्षी, त्यांचं आयुष्य किती आहे, बघ त्यांना कोणी सजवलं, त्यांना कोणी वस्त्र दिले. आणि परमेश्वर दाखवतो, बघ हे सगळं, हे कशासाठी आहे, आणि तुम्ही देवावर अवलंबून राहा. म्हणून या ठिकाणी उपासना हा शब्द तिथे आलेला आहे. आणि मग आता 2 जण चाललेले आहे. 6वं वचन, हा काय मस्त आहे ना 6वं वचन. बघा काय लिहिलेलं आहे, आपला पुत्र इसाहाक याच्या पाठीवर ठेवली, त्याने लाकडं होमार्पणाची पवित्र आत्म्याने लिहून ठेवले आपल्यासाठी. होमार्पण करणार हे अब्रामाला माहित होतं आणि आपल्याला माहित आहे, इसाहाकाला माहित नाही होतं. आणि होमार्पणाची लाकडं ती पुत्राच्या म्हणजे इसाहाकाच्या खांद्यावर ठेवलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो परमेश्वराचा पुत्र, मानवाचा पुत्र, त्याच्याही खांद्यावर गंधस्वरूचं लाकूड, त्या ठिकाणी त्याचा वधस्तंभ बनवलेला होता जड, तो परमेश्वराने लादला. तो घेऊन तो कल्वरीची वाट चालत होता. चालता चालता बरेचदा पडला, तो सपशेल पडला, 3 वेळा तो सपशेल पडला, एकदम पडला. आणि पडल्यानंतर त्याला सोटे मारण्यात येत होते, फटके मारण्यात होते. मग तो उठला, तर परमेश्वर त्याच्या बाजूला होता. तो म्हणतो, आता हे होऊ दे, उठ उठ उठ, होऊ दे, आता हे तुझ्यानेच होणं गरजेचं आहे, उठ ना आता. कारण पुढे काय लिहिलेलं आहे की लाकडं तर इसाकाच्या पाठीवर होती, आणि काय लिहिलेलं आहे, आपल्या हाती विस्तव आणि सुरा घेतलेला आहे. म्हणजे न्याय कोणाच्या हातात आहे, बापाच्या. विस्तव आणि सुरा न्याय दर्शवतो. आणि वधस्तंभ म्हणजे त्या ठिकाणी काय, पापाचा भार तो कोणावर आहे, पुत्रावर आहे. पुत्र भार घेऊन चाललेला आहे, आणि बाप विस्तव आणि अग्नी सुरा त्या ठिकाणी घेऊन चाललेला आहे. आणि ते दोघे म्हणजे न्याय आणि पापभार, हे दोघं सोबत चाललेले आहेत. परमेश्वर पण पुत्राच्या बरोबर चालत होता, पिता, स्वर्गीय पिता प्रभू येशूच्या बरोबर चालत होता. आणि तो चालत गेला पूर्ण कल्वरी, त्याने कुठेच सोडलेलं नाहीये. वधस्तंभावरच ज्यावेळेस अंधार झाला, त्यावेळेस तो म्हणतो, मला का सोडलंस, माझा त्याग का केला तू.
कारण तिथे त्याग केलाय. बाकी सगळ्या ठिकाणी परमेश्वर त्याच्या बरोबर होता. म्हणून बाकी कुठेच त्याने म्हटलेलं नाही की मला का सोडलं. तिथेच सोडलं. पाप भार इतका वाढला की देवाला वाटलं की माझं मुख आता मी लपवलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी ते दोघे चाललेले आहेत. पुत्राच्या खांद्यावर पापभार आहे, लाकडे आहेत खांद्यावर ठेवली बापाने, आणि पित्याच्या हातामध्ये विस्तव आणि सुरा घेऊन ते दोघे चाललेले आहेत. तुम्ही कोणत्याही स्थितीमध्ये असो, कोणत्याही भारामध्ये असो, कोणत्याही संकटामध्ये असो, कोणताही डार्क टाइम म्हणजे अंधाराचं छाया तुमच्यावर असो, संकट तुमच्यावर असो, विसरू नका बाप तुमच्या बरोबर आहे, पिता तुमच्या बरोबर आहे. तो तुम्हाला बघत आहे की तुमचे पाय कुठं लडखडत आहे, तुम्ही कुठं पडत आहे, तुम्हाला कुठली स्थिती जी आहे ती डोई जड झालेली आहे. आणि त्याला माहित आहे की हे ओझ हे माझं लेकरू घेऊन जाऊ शकतं, आणि म्हणून तो सोबत सोबत आहे, सोबत सोबत चालतो. एक लहानचं कुकुल बाळ, आता आमचं स्तवन छोटस कुकुल बाळ असताना त्याचा हात धरावा लागायचा, आणि हात धरावा लागायचा तर एवढा टाईट धरावा लागायचा, कारण त्याला ताकद खूप होती. तो कधीही सटकू शकायचा आणि तो ताकद लावून पळून जायचा, आणि डबकं दिसलं की त्याच्यात दुपुक्का त्याला पकडावं लागायचं. बाप आणि पिता म्हणजे पॅरेंट्स जे आहे ते लेकराला काय करतात, पकडून ठेवतात. ते सोबत असतात की लेकराचे माझ्या नुकसान होऊ नये, आपल्या कोणतेही संकट असो, काही असो, त्यापासून आपण घाण होऊ नये, आपण अशुद्ध होऊ नये, आपण देवापासून कोणती अशी कमी कोणतीही गोष्ट आपल्या जीवनात असू नये की ज्यामुळे परमेश्वर आपल्यापासून दुरावेल. त्यासाठी तो आपल्या सोबत असतो. प्रियानो, विश्वास ठेवा, तो आपल्या बरोबर आहे. बाप आणि पिता या ठिकाणी दोघे बरोबर चालले आहेत. आणि जाता जाता आता गप्पा सुरू झाल्यात. इसाकाच्या खांद्यावर जड ओझ आहे आणि गप्पा करतायत. आणि गप्पा करता करता इसाक म्हणतो आपल्या बापाला, बाबा. हा काय शब्द आहे ना, बाबा. आपल्या स्वर्गीय पित्याला आपण म्हणूया बाबा, पप्पा, पित्या. एकदम जवळ. पित्या, बाबा, पप्पा. किती हळू म्हणावं लागतं, हे स्वर्गातील पित्या, आणि नंतर काय, हे परम पवित्र परमेश्वर, जोरात किंचाळावं लागतं. हे एवढं दूरचं रिलेशन नाहीये आपलं, एवढं ओरडायची काही गरज नाही. जस्ट फक्त बोला. आणि काय म्हणतो तो, बापा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा. हा. थोड्या वेळानंतर बाळ आता होमर्पणासाठी वेदीवर ठेवल्या जाणार आहे. आणि बाप किती मवाळतेने बोलत आहे. काय म्हणतोस बाळा. या ठिकाणी हिब्रू शब्द जर असं ऐकलं ना, बघा, ऐकायला गोड वाटतात. त्यांना लिहायचं ते लिहू शकतात. माझ्या बापा म्हणजे आबा, म्हणजे बापा म्हणजे आबा. आबा फादर, आबा म्हणतात ते, आप्पा नाही म्हणत, आबा. ठीक आहे, आबा. आणि माझ्या मुला म्हणजे काय, हिनेनी बेनी. हिनेनी बेनी, बेनी म्हणजे मुला, हिनेनी म्हणजे माझे. हिनेनी आबा, हिनेनी बेनी. मी माझ्या मुलाला बेनी म्हणत असते, मुला हिब्रू मध्ये. ठीक आहे. तर बेनी म्हणजे मुला. आणि त्या गप्पा चाललेल्या आहेत. पहिले तर एकमेकांना आवाज देत आहेत. त्याने बापाला आवाज दिला, बाबा. मुलगा म्हणतो, पप्पा म्हणतो, काय म्हणतोस बाळा. दोघांनी एकमेकांना आता म्हणजे दोघांना आता एकमेकांच्याकडे केंद्रित व्हायचंय. आता केंद्रित होण्याच्या आधीचे हे सुरुवातीचे त्यांचं बोलणं आहे. आणि आता प्रश्न आलाय. प्रश्न तो आहे की त्याने म्हटले, पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे. सिंपल प्रश्न होता. विस्तव आहे, लाकूड आहे, दगड तर वर मिळतील आपल्याला, दगडाची वेदी बांधायची ते आपल्याला मिळून जाते. कोकरू कुठे. आणि चाललोय आपण त्या ठिकाणी मोरिया देशात, जो पूर्ण जंगल आहे. त्यावेळेस तर काय मनुष्य जास्त नव्हते, त्यामुळे तिथे एकदम सुटसुटीत आणि मोकळं मोकळं असेल जंगलपूर. आणि तिथे कोकरू कुठे पप्पा. कोकरू नाही ना बाबा. कोकराचं काय. तिथे अब्राहम विश्वासाने बोलतो, म्हणून तर त्याला विश्वासाचा पिता म्हणतात. कोणी कोणी अब्राहमामध्ये चुका काढतात प्रिया, नोहामध्ये चुका काढतात. आणि माहित नाही परमेश्वराला किती मान्य होतं ते. अब्राहमामध्ये नाही चुका काढू शकत आपण. तो कृपेतला व्यक्ती आहे, तो कृपेच्या काळातला आहे. जसे आपण कृपेच्या काळातले आहे. आपणही चुका करतो, पण आपल्यामध्ये चुका नाही सापडू शकत. का.
कारण कृपा आपल्या पापावर पांघरून टाकते. अब्राम कृपेच्याच काळातला होता, कारण नियमशास्त्र तेव्हा आलेलं नव्हतं. त्यामुळे त्यावेळेस पाप परमेश्वर मोजतच नव्हता. आणि ज्यावेळेस फार पाप झालं, परमेश्वराने बघितलं, तेव्हा तर जलप्रलय झाला. त्यामुळे इथे काय लिहिलेलं आहे की बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. बाळा, स्वतः परमेश्वर पाहून देईल. म्हणजे तो काहीतरी प्रोव्हिजन करेल, कुठून तरी आपल्याला आणून देईल, नाही, स्वतः पाहून देईल. काय विश्वास आहे बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. काय शब्द आहेत ते. बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे सोबत चालले. एकच टॉपिक होता, कोकरू. आणि कोकराबद्दल प्रश्न टाकला गेला, उत्तर मिळालं, आणि सोबत चालायला. सोबत चालतायत, सोबत चालतायत, सोबत चालत आहेत. आणि मग ते ठरलेल्या ठिकाणी आले. आल्यानंतर अब्रामाने वेदीची तयारी केली, दगड रचले, दगड रचतात ते, मग त्यावर लाकडं सुद्धा रचलेले आहेत. आणि आपल्या एकुलता एक प्रिय पुत्राचे हातपाय बांधले. हातपाय बांधल्याबरोबर इसाकाला समजलं, होमार्पणाचं कोकरू मी आहे. हो, माझ्या बापाला माहित होतं की मला अर्पण करायचंय, पण त्याने मला हे सांगितलं नाही. आणि त्यावेळेस स्त्रियांना किती तो भावनिक आणि किती तो दुःखाचा प्रसंग असेल की एक बाप आपल्या मुलाचे हातपाय बांधतो. प्रभू येशू ख्रिस्ताचे हातपाय वधस्तंभावर बांधण्यात नाही आले आपल्यासाठी, त्याच्या हातापायामध्ये खिळच ठोकण्यात आले. त्या पद्धतीने त्याला बांधलं. बाकीच्यांचे बांधले होते हातपाय, दोरीने बांधलेले होते. प्रभू येशू ख्रिस्ताचे तर परमेश्वराने त्यापेक्षा मोठी आणि क्रूर शिक्षा, खिळेच ठोकले डायरेक्ट. आणि या ठिकाणी पिता जो आहे त्याचे हातपाय बांधत आहे. आणि हातपाय त्या ठिकाणी बांधले आणि त्या लाकडावर त्याने आपल्या पुत्राला ठेवलेला आहे. काय हृदय रडत असेल त्या बापाचं. तो पुत्र ते एखाद्या वेळी म्हणत असेल, ठीक आहे, देवबापाची ही इच्छा आणि माझ्या पित्याची ही इच्छा, तर मी समर्पित व्हायला तयार आहे. ज्याच्यावर मृत्यू होतो ना, तो निडळतेने आणि एकदम असा बिनधास्त तयार असतो, या माझ्यावर आला मृत्यू करतो. पण आपल्या प्रिय लोकांवर ज्यावेळेस मृत्यू होते ना, ते उरलेले जे लोक असतात ते सहन नाही करू शकत, है ना. आता माझे पप्पा जे आहेत त्यांच्यावर, त्यांना काय मृत्यूबद्दल जाणवतही होतं, कारण महिनाभर ते बोलत होते आणि त्यांना जाणवत होतं, पण ते सामोरे गेले होते, कारण त्यांच्या स्वतःबद्दल ते आहे. पण आम्हाला फार त्रास झाला त्यांच्या मृत्यूचा, है ना. अब्रामाला त्रास त्या ठिकाणी जास्त होत असेल. इसाक तर म्हणाला असेल की माझ्या बापाची आणि माझ्या देवाची इच्छा हो दे, ठीक आहे, मी सलेंडर करतो, देवाची काही मोठी इच्छा असेल यामध्ये. आणि तो त्यामुळे धडपडला नाही, त्यामुळे तो पळाला नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये ताकद खूप होती अब्रामापेक्षा, शक्ती जास्त होती. तो तरुण होता, अब्राम म्हातारा होता, तो पळू शकला असता, परंतु त्याने ते होऊ दिलं. त्याने ते होऊ दिलं. प्रियांनो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त यार्देन नदीमध्ये पाय ठेवतो फक्त, तर अब्राम म्हणतो, काय आता हे पण मी करू का. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, आता हे होऊ दे. आणि तो त्याचा बाप्तिस्मा करायसाठी त्याला बोलवतो. तो येतो त्याच्याकडे आणि म्हणतो, हा बघा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. तो ओळखतो हा देवाचा कोकरा आहे. या ठिकाणी इसहाक एक कोकरा म्हणून पूर्णपणे त्या वेदीवर रचल्या गेलेला आहे. प्रियांनो, एक मानवाचा पुत्र, अब्राहमाचा तो पुत्र, जगाचा पुत्र म्हणून त्या ठिकाणी रचल्या गेलेला आहे, एक जगाचा पुत्र म्हणून. आणि अब्राहमाने त्या ठिकाणी सुरा उगारला. इसहाक काहीच करत नाहीये, सुरा उगवला, तो गप्प आहे आणि बघितलं की पुत्राचा विश्वास बापावर किती आहे आणि बापाचा विश्वास स्वर्गीय पित्यावर किती आहे. आणि परमेश्वर म्हणतो, अब्रामा आपला हात आवर. हा विश्वास पाहिजे प्रियांनो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, त्या रानातली फुलं बघा, ते पाखरं बघा, ते हे बघा, ते बघा, त्यांना परमेश्वर देतो. तुमचा विश्वास कुठे आहे. हे परमेश्वर निर्देशित त्या ठिकाणी करत आहे. कम्प्लिटली डिपेंड अपॉन लॉर्ड, पूर्णपणे परमेश्वरावर अवलंबून असणे याला म्हणतात. आणि परमेश्वर म्हणतो की मागे बघ, अरे तू तुझ्या एकुलत्या एका पुत्राला माझ्यासाठी राखून ठेवलं नाहीस, त्याला वधायला गेला तू. मागे बघ, सोड त्याला, याला सोड, मागे बघ.
मागे काय आहे? एडका आहे. आणि एडका तिथे लिहिलेला आहे की झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्या ठिकाणी होता. एकच, एवढ्या जंगलामध्ये एकच एडका. आणि त्याची पण शिंग जी आहे ती त्या ठिकाणी त्या काट्यांमध्ये गुंतलेली आहे. शिंग गुंतलेलं आहे तो झुडपांमध्ये. शिंग का गुंतलेली आहे त्या ठिकाणी? कारण काय, देह जर त्याचा अडकलेला असता त्या एडक्याचा तर त्याला जखमा झाल्या असतात, काटे त्याला रुतले असते, त्याचं शरीर घायाळ होऊ शकलं असतं, बरोबर. त्याचे जे केस आहेत अंगावर ते तुटून पडले असते. आणि देवाला तर निष्कलंक आणि निर्दोष अर्पण लागतं. आणि तो निर्दोष आणि निष्कलंक तो एडका राहावा त्यासाठी परमेश्वराने त्याचे फक्त शिंग अडकवले झुडपामध्ये. आणि शिंग त्याचे अडकवून बाकी त्याचं संपूर्ण शरीर देवाला पाहिजे तसं निर्दोष परमेश्वराने ठेवलं. आणि म्हणून तिथं स्पेसिफिक पवित्र आत्म्याने लिहिलेलं आहे की त्याचे शिंग गुंतलेला. असं नाही लिहिलं की एडका झुडपात गुंतलेला. मग आपण म्हटलं असं हा एडका आहे गुंतलेला, मग त्याला काढलं, ह्या विषयावर आपण चर्चाच नसती केली. पण शिंग का? कारण त्याने निर्दोष राहावं अशी देवाची इच्छा होती. आणि म्हणूनच योहान म्हणतो, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोपरा. कारण प्रभू येशू ख्रिस्ताला पाप ठाऊक नव्हतं, त्याने कधी पाप केला नाही, त्याच्यामध्ये पाप नव्हता. तो निष्कलंक आणि निर्दोष कोपरा होता. आणि त्याचं अर्पण परमेश्वराने दिलं. आणि तेच या ठिकाणी देत आहे परमेश्वर, की त्या लिहून ठेवत आहे भविष्यात्मक दृष्टिकोनातून. जगाच्या पुत्राचं नाही, मनुष्याच्या पुत्राचं नाही, माझ्या पुत्राचं मी अर्पण करेन. मानवाच्या पुत्राला त्या ठिकाणाहून बाजूला काढा, त्याला मुक्त करा, त्याला सोडा, त्याला तारण द्या, त्याला मुक्ती द्या. त्याने त्याला आश्रय दिलेला आहे, त्याला सोडलेला आहे, त्याचे बंधन सोडलेलं आहे, त्या वेदीवरून त्याला उचललेलं आहे. आणि स्वतः त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर अर्पण झाला. खरे तर आपली योग्यता आणि लायकी होती की त्या वधस्तंभावर आपण मरावं आपल्या पापांसाठी. परंतु आपल्या पापासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी मरण पावलेला आहे. हयाळ अवस्थेमध्ये त्या ठिकाणी तो मरण पावलेला आहे. आणि मग वचन 19, ठीक आहे, काय मस्त आहे वचन 19. मग अब्राहम आपल्या सेवकाकडे परत आला. इसाक कुठे गेला? अब्राहम, दोघ जण वर आहेत ना, आणि वेदीवरून इसाकाला काढलेलं आहे, एडक्याचं अर्पण केलेलं आहे. दोघेही आता आनंदी झालेले आहेत. दोघांनी खाली यायला पाहिजे ना. इसाक नाहीये, पवित्र आत्म्याने इसाकाबद्दल लिहिलेलं नाहीये. पवित्र आत्म्याने परमेश्वराची इच्छा आहे अब्राहम बद्दलच लिहावं. आणि अब्राहमाबद्दलच लिहिलं की तो सेवकाकडे खाली आलेला आहे, इसाक नाहीये. कारण इसाक हा आता वर स्वर्गामध्ये काय करत आहे? जागा तयार करत आहे, खोल्या बनवत आहे तो आपल्यासाठी. तो जागा तयार करत आहे. आता तो भूतलावर आपल्या बरोबर आत्म्याच्या द्वारे, सामर्थ्याद्वारे, असा दिसण्याच्या द्वारे नाहीये. त्याचं स्वर्गारोहण पृथ्वीच्या सर्व लोकांच्या देखत झालेला. त्याचा देह सर्व लोकांच्या समोर उचलला गेला आणि तो वर गेला. आणि वर जाऊन तो आता आपल्यासाठी जागा तयार करत आहे. मग आता आपल्याला दिसतो कोण? बाप. आणि दिसतो कोण? सेवक. म्हणजे कोण? पवित्र आत्मा, जो आपला दुसरा कैवारी. आणि पिता, जो आपल्या सृष्टीचा निर्माता, जो आपल्या सोबत आधी अनंत अल्फा आणि ओमेगासाठी आहेच. पुत्र मात्र त्याच्या वधूसाठी जागा तयार करायला गेला. आणि इथे त्यामुळे पुत्र नाहीच आहे, इसाक नाहीच आहे. आणि ते उठून त्याच्या बरोबर बेरशेबा येथे गेले आणि अब्राहम बेरशेबा येथे जाऊन राहिला. आता ही स्टोरी जी आहे किंवा हा वृत्तांत आहे इथे संपला ना. मग इथे संपला तर इथे अध्याय पण संपायला पाहिजे. अध्याय नाही संपला. अध्याय का नाही संपला? कारण वचन 23 मध्ये काय लिहिलेलं आहे? बथुवेलास रिबेका झाली, हे लिहायचं होतं, म्हणून अध्याय संपला नाही. ही रिबेका कोण आहे प्रियांनो? त्याच सेवकाने अध्याय 24 मध्ये, जो सर्वात मोठा अध्याय आहे ना, उत्पत्तीचा सर्वात मोठा अध्याय तो आहे, त्या 24व्या अध्यायामध्ये एक हा अब्राहमाचा विश्वासाचा जुना सेवक जो आहे, तो सेवक विश्वासाने अब्राहमा बरोबर
विश्वास त्याला देतो आणि तो इसहाकासाठी वधू बघायला जातो आणि तू शोधून कोणाला आणतो? तो रिबेकेला. ती रिबेका या ठिकाणी वधू स्वरूपामध्ये आहे आणि वधूची एंट्री या ठिकाणी होणे अगत्याचे होते बलिदानानंतर, होमार्पणानंतर. म्हणून अध्याय 19 मध्ये संपला नाही, तर तो पुढे लांबत गेला 24 पर्यंत, कारण पुढची वंशावळी तिथे आलेली आहे. मी विचार करत होते, नोहाचे वंशज, नाहोराचे वंशज इथे येण्याचे काय कारण? होमार्पणाचं चाललं होतं ना प्रभू. मग इथे येण्याचं कारण काय? प्रभू म्हणतो 23व्या वचनात, रिबेका वाच. रिबेका काय? दर्शकात्मक स्वरूपामध्ये मंडळी आहे आणि त्या मंडळीचा त्या ठिकाणी जन्म झाला. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर ज्यावेळेस अर्पण केलं, त्यावेळेस त्याने आत्मिक मंडळी तयार केलेली आहे. कारण परमपवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दुभागला. परमेश्वराने जगासोबत समेट केला आणि तो म्हणतो की मी आत्मा आहे आणि मी तुमच्यामध्ये आता वास करतो. आणि त्याने त्या मंडळीची त्या ठिकाणी रचना केली. तो म्हणतो मी त्या मंडळीचं मस्तक आहे, तुम्ही अवयव आहात. मी खरा द्राक्षरस आहे, मी खराच द्राक्षरस आहे, मीच खरा द्राक्षरस आहे आणि तुम्ही माझे फाटे आहात. ती मंडळीचं मस्तक म्हणून तो आज आहे प्रियाने. आणि ती मंडळी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तिचं नाव या ठिकाणी नमूद करण्यात आलं. तर या ठिकाणी पुत्र पण आहे, पिता पण आहे, सेवक पण आहे, पवित्र आत्मा, आणि त्याचबरोबर मंडळी सुद्धा आहे. पूर्ण शास्त्राचं 66 बुक आहे ना, त्याचं मर्म एका अध्यायामध्ये दडलेलं आहे. आणि नंतर ज्या वेळेस इसहाकाला तो सेवक रिबेका घेऊन येतो, एक पत्नी म्हणून घेऊन येतो, ती घोड्यावर बसलेली असते आणि नटून थटून बसलेली असते. तिच्या नाकामध्ये नक्षीदार अशी मस्त छान नथ घातलेली असते है ना. तिच्या हातामध्ये बांगड्या पण आहे, म्हणजे आता ती सोन्याने नटलेली आहे. आईने पण भरपूर दिलेलं असेल, वडिलांनी आणि इतरही गिफ्ट आले असतील तेही, आणि सासऱ्याकडून म्हणजे सासूरवाडीकडूनही आलेले, आणि हे सगळं घालून तिचं सौंदर्य आणखी त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला उफाळून आलेलं असेल, अजून ती सुंदर दिसत असेल, आणि ती घोड्यावरून त्या ठिकाणी प्रवास करत येत आहे. आणि इसहाकाने लांबूनच तिला बघितलं, आणि इसहाकाने तिला बघितलं आणि तो तिला आपल्या आईच्या डेऱ्यामध्ये घेऊन गेला, आणि या ठिकाणी त्याने तिचा स्वीकार केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यावर प्रेम करतो, त्याने आपल्याला स्वीकारलेला आहे त्याची वधू म्हणून. त्याची पत्नी ती झाली आणि तिच्यावर त्याचे प्रेम होते, त्याने तिच्यावर प्रेम केलेले आहे. प्रीती, सेकंड टाइम हा शब्द इथे आलेला आहे. प्रेम आणि प्रीती, वर आणि वधूची प्रेम, बाप आणि पुत्र प्रीती, आणि हे प्रेम आहे. आणि त्याने तिच्यावर प्रेम केले. ही ती रिबेका. त्या रिबेकाचं इसहाका बरोबर लग्न झालंय, त्यामुळे इसा अध्याय 22 मध्ये नाही नंतर, परंतु रिबेका मात्र आली. आज प्रभू येशू ख्रिस्त वर स्वर्गामध्ये आपल्यासाठी जागा तयार करत आहे, मात्र वधू इथं नटून तटून तयार आहे. नाकामध्ये नथण्या बिथण्या घातलेल्या आहेत, हातात बांगड्या आहेत, गळ्यात घाला, डोक्यात घाला, उरस्थान घाला, छातीमध्ये पायामध्ये पण घाला, पाठीमागे पण घाला, आणि भरपूर प्रार्थना आणि विनंत्या करत राहा. इफिस 6 मध्ये सांगितलंय हे सगळे आपले अलंकार आहेत. हे अलंकार घालून आपल्याला राहायचंय. हे आत्मिक अलंकार आहेत, यांनी आपल्याला सजून तयार राहायचंय. नाही तर तो दिवस येईल की तो म्हणेल की मी तुम्हाला खचित सांगतो, खचित खचित मी तुम्हाला ओळखत नाही. तो दिवस आपल्यावर येऊ नये, कारण दार तो आहे, दार तो स्वतः बंद करणार. दार स्वतः बंद केल्यावर त्या ठिकाणी आपल्याला परत जाता येत नाही. आणि मग तो म्हणेल 7 वर्ष खाली राहा, पुन्हा प्रॅक्टिस करा, उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत वाचा, आणि आत्मिकतेने माझ्यावर विश्वास ठेवा, जसा अब्रामाचा होता. आपला पिता इतका विश्वासू आहे, परमेश्वर इतका महान आहे. तो सर्व स्थिती परिस्थितीमध्ये आपल्या बरोबर चालणार. आपल्यावर जर कोणता वार होत असेल ना, तर तो म्हणेल तू बाजूला हो, मी आहे ना, तू बाजूला सरक, मी आहे. आणि आपले वार तो काढून टाकतो, आपले प्रश्न तो काढून टाकलो, आपल्यावरच्या ज्या काही आपत्ती येणार आहे, संकट येणार आहे, तो बाजूला करतो आणि स्वतः सामोरे पुढे जातो, कारण तो आपल्या बरोबर आहे. विश्वास ठेवा, तो आपल्या बरोबर आहे. त्यामुळे स्वतःच परीक्षण करा, निरीक्षण करा, बघा
किती आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये, खूप आशीर्वादाने आपलं जीवन भरलेलं आहे. 2-3 गोष्टी अशा ज्या असतात आरोग्याच्या संदर्भात किंवा ह्याच्या त्याच्या पैशाच्या संदर्भात, त्या गोष्टी खिन्न करणाऱ्या आणि आयुष्य खराब करून टाकतात, सगळे आशीर्वादाला ते डागाळून टाकतात. प्रियांनो, त्या 2-3 खिन्न करणाऱ्या गोष्टी आहेत, त्या ख्रिस्ताच्या चरणाजवळ ठेवा आणि जे आशीर्वाद दिलेले आहेत त्यांना रोज उजाळत आणा, उजाळा त्याची जी काजळाची ती काजळी जमलेली आहे ती पुसून काढा आणि तिला चमकदार करा. बघा आशीर्वाद किती आहेत, अधिक आहे. एवढे चकाकू आपण जगामध्ये, एवढे चकाकू की खूपच आपला प्रकाश जो आहे पूर्ण जगापर्यंत जाऊ शकतो. तर देव बापाची मी स्तुती करते, परमेश्वर पित्याला मी धन्यवाद देते की ह्या अध्यायाबद्दल मला सांगता आलं आणि नवीन करारामध्ये त्याचं स्पष्टीकरण मला करता आलं आणि प्रगट करता आलं एकदम मोकळीकतेने, एकदम आरामात, निवांत. याबद्दल देव परमेश्वर पित्याचे मी खूप मनापासून आभारी आहे. ही चांगली वेळ आणि मोकळीकता दिली त्याबद्दल. ख्रिस्ताचं मला गौरव करता आलं, त्याची घोषणा मला करता आली, त्याचे जय जयकार करता आले, त्याची सुवार्ता मला सांगता आली. याबद्दल माझं मन अत्यानंदित आहे आणि मी देवाला धन्यवाद देते. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू. या वचनाच्या प्रकाशामध्ये संपूर्ण आठवडाभर आपण राहूया, मनन करूया, अधिक शिकूया, अधिक शोधूया त्यामध्ये आणखी काय गुजरायचंय आणि परमेश्वराची कृपा जी आहे ती कृपा आपल्याकडे येण्यासाठी त्याला आपण वाव देऊया. परमेश्वराची स्तुती असो, देवबाप तुम्हा सर्वांना असो. प्रेज द लॉर्ड.